हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या स्वागत करते तुमचं होम शेफ ऐश्वर्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत KFC चिकन। सेम KFC चिकन जसं बाहेर मिळतं ना तसंच चिकन आज आपण घरी बनवणार आहोत, एकदम परफेक्ट असं। चला तर पाहूया हा KFC चिकन कसा बनवायचे ते। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेली आहे आणि हे मी स्वच्छ धुवून घेतले, यामध्ये थोडं पण पाणी ठेवायचं नाहीये। आणि आता आपण हे मॅरिनेट करून घेऊया। यामध्ये मी 1 चम्मच मीठ टाकते आणि 1 चम्मच लाल तिखट टाकते आणि 1 चम्मच भरून काळी मिरी पूड टाकायचे आणि यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे आणि अर्धा लिंबू मी यामध्ये पिळून टाकते। लिंबाचा रस टाकायचा आपल्याला यामध्ये आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय। पाहू शकता चिकनला छान असा मसाला लागलेला आहे आणि हे चिकन ना आपल्याला असंच 2 ते 3 तास मॅरिनेट करायला ठेवायचंय। हे या चिकनवरती मी झाकून ठेवते 3 तास आणि आता मी 3 अंडी फोडून घेतलेली आहे आणि ते छान असं मिक्स करून घेते आणि आता या अंड्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे अर्धा चम्मच, काळी मिरी पूड टाकायची अर्धा चम्मच आणि लाल तिखटही टाकायचं आहे अर्धा चम्मच आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये अर्धा चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे आणि अर्धा चम्मच मैदाही टाकायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित असं मिक्स करायचे। पाहू शकता हे मी मिक्स करून घेतलेली आहे। आता पिठाचं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे कोटिंग करण्यासाठी। अर्धा वाटी मी मैदा घेतली आणि त्यामध्ये मी 2 ते 3 चम्मच कॉर्नफ्लॉवर टाकलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकते आणि अर्धा चम्मच काळी मिरी पूडही टाकते आणि अर्धा चम्मच लाल तिखट टाकते आणि अर्धा चम्मच आले लसूणची पेस्ट टाकणार आहे आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते। जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक शेअर आणि कमेंटही करा, म्हणजे तुम्हाला माझे असेच नवनवीन रेसिपीज पाहायला मिळतील। आपलं पिठाचं कोटिंगही तयार आहे आणि 3 तास झालेले आहेत। आपले चिकन छान असं मॅरिनेट झालेले आहे। हे पहा चिकनही तयार आहे आणि जे आपलं अंड्याचं जे आपण मिश्रण बनवून घेतलं होतं तेही तयार आहे आणि पीठही तयार आहे। आता आपल्याला हे चिकनचं लेग पीस घ्यायचे आणि हे मी आता पिठामध्ये घोळवून घेते। आधी पिठाची कोटिंग करायची आहे, मग नंतर जे अंड्याचं मिश्रण आहे ना त्यामध्ये हे टाकायचे आणि मग नंतर परत आपल्याला कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचे जे पीठ आहे ना त्यामध्ये हे आपल्याला असं दाबून दाबून याला परत कोटिंग करून घ्यायचे पिठाची। हे पाहू शकता छान अशी पिठाची कोटिंग झालेली आहे। हे पहा किती मस्त दिसतंय चिकन। याच पद्धतीने मी बाकीचंही चिकन असंच कोटिंग करून घेते। हे पहा सगळ्या चिकनला मी कोटिंग करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे तळून घ्यायचंय। एका कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं, जास्तही गरम नसायला पाहिजे, तेल थोडंसं मीडियम गरम असायला पाहिजे आणि या गरम तेलामध्ये आपल्याला हे चिकनचे पीस सोडायचे आहेत आणि छान असे तळून घ्यायचे आहेत मीडियम फ्लेमवरती। एकदम तेल जास्त गरम असलेल्या तेलामध्ये जर तुम्ही हे चिकन सोडलात तर मग ते लगेच वरतून लाल होतं आणि आतमध्ये चिकन कच्चं असतं, म्हणून मीडियम गरम झालेल्या तेलामध्ये आपल्याला हे चिकन सोडायचे आणि छान 8 ते 10 मिनिटं हे चिकन आपल्याला तळून घ्यायचे मीडियम टू हाय फ्लेमवरती। आता एका साईडने चिकन छान असं तळले गेलेले आहे। आता मी याला पलटून घेते आणि दुसऱ्या साईडने हे व्यवस्थित असं 8 ते 10 मिनिटं चिकन तळून घेणार आहे, गडबड करायची नाही आणि हाय फ्लेमवरती 5 मिनिटात चिकन तळून घ्यायचं नाही। चांगले 8 ते 10 मिनिटं लागतात हे चिकन तळायला। पाहू शकता
हे तळले गेलेले आहे. किती मस्त दिसतंय, सेम KFC सारखंच एकदम क्रिस्पी बनतं आणि टेस्टही खूप छान लागते. पाहू शकता मस्त असं आपलं चिकन तळून झालेलं आहे. आता हे मी काढून घेते. जर तुम्ही कधी या पद्धतीने KFC स्टाईल चिकन घरी बनवलं नसेल तर या पद्धतीने एकदम इझी आणि झटपट बनणारं KFC चिकन तयार आहे. तुम्हीही घरी एकदा नक्कीच बनवा. हे पाहू शकता किती मस्त दिसतंय ना चिकन. टेस्टही खूप छान लागते. सेम KFC चिकन सारखीच जशी बाहेर मिळते ना सेम तशीच टेस्ट होते. हे पहा लेग पीस आहे एकदम व्यवस्थित असं तळले गेलेलं आहे आणि हे मी एका प्लेटमध्ये काढून घेते. हे पहा किती मस्त अशी कोटिंग झालेली आहे पिठाची आणि अंड्याची आणि एकदम क्रिस्पी असं आपलं चिकन तयार आहे. KFC चिकन मी एक तुम्हाला पीसही तोडून दाखवते. आतमध्येही चिकन व्यवस्थित असं शिजलं गेलेलं आहे कारण आपण 10 मिनिटं व्यवस्थित असं मीडियम फ्लेमवरती तळून घेतलं होतं. मस्त असं एकदम क्रिस्पी आणि टेस्टी असं KFC चिकन तयार आहे. तुम्हीही एकदा घरी नक्की बनवा आणि कमेंट करून सांगा कसं झालं होतं ते.